सैनिक समाज पार्टी के अच्छे दिन आने वाले हैं। बिनविरोध निवडून येण्याची जी सत्ताधाऱ्यांची रीत होती तिच्यावर चाप बसला आहे। सुप्रीम कोर्टाच्या डायरेक्शननुसार 2013 मध्ये सुप्रीम कोर्टाचा आदेश आला होता, त्याची दखल न घेता निवडणूक आयोगाने आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अनेक असे बिनविरोध उमेदवार निवडून दिले। त्यामध्ये नोटा ह्या एक पर्याय होता, तो मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने बाजूला ठेवला। त्यामुळे समाजातून उठाव झाला, अनेक क्लिपा आल्या, अनेक विचार आले। त्यामुळे निवडणूक आयोगाने अशा बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची चौकशी करण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळाली आहे। यामुळे हा जो दबाव तंत्र आहे, प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या नेत्यांचं, जे भ्रष्टाचारी प्रवृत्तीच्या नेत्यांचं, वंशवादी प्रवृत्तीच्या नेत्यांचं आणि गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांचं, दबाव तंत्र वापरण्याच्या नेत्यांचे राजकारण जवळजवळ संपुष्टात आल्यात जमा आहे। त्यामुळे हे जनजागृती झाली आहे। सैनिक समाज पार्टीच्या बौद्धिक आंदोलनामुळे जनजागृती झाली आहे, सुशिक्षित नागरिक जागा झाला आहे आणि सैनिक समाज पार्टीने अल्प खर्चात निवडणुका हा पर्याय दिल्यामुळे प्रत्येक नागरिकाला, कॅपेबल नागरिकाला वाटू लागला आहे की व्हाय नॉट मी पण निवडणूक जिंकू शकतो, मला समाज निवडून देऊ शकतो। त्यामुळे ह्या जो आता युग तयार झाला आहे, ह्या युगामध्ये या लोकांचं राजकारण संपुष्टात आल्यास जमा आहे। आता इथून पुढं आम समाजातील नागरिक धैर्यवान झाला आहे, डेरिंगबाज झाला आहे आणि तो आवाज उठू लागला आहे। कारण आपल्या हातात हे सोशल मीडिया आलेली आहे। ऑनलाईन एकमेकाला आपण घरी बसून संपर्कात जात आहोत। त्यामुळे यांची जे निवडणूक पद्धत होती, प्रचार पद्धत, ती सुद्धा कालबाह्य झाली आहे। पण त्यांच्याकडे बुद्धीचा भाग नसल्यामुळे ते त्या पद्धतीने आपण निवडून येऊ अशी अपेक्षा ठेवून आहेत, परंतु आता मात्र ते शक्य नाही। त्यामुळे महाराष्ट्रातील जवळजवळ 29 मनपाच्या निवडणुकीमध्ये या बिनविरोध निवडून आणलेल्या उमेदवारांच्या प्रक्रियेवर आदेश झालेले आहेत, त्यांची चौकशी लागली आहे। आणि त्यामुळे इतर जे निवडणुकीमध्ये आहेत, जे राजकीय पक्षाच्या तिकिटासाठी आटापिटा केला, लाखो रुपये देणगी दिली, करोडो रुपयांचं पार्टी फंड दिला आणि तिकीट घेतलं, त्यांनासुद्धा आता हार का मुँह देखना पडेगा। कारण आम समाजातला नागरिक त्यांना अंडर प्रेशर जाऊन मतदान करणार नाही, पैसे घेऊन मतदान करणार नाही, दारू पिऊन मतदान करणार नाही, मटण खाऊन मतदान करणार नाही। त्यामुळे सैनिक समाज पार्टीने जी अपक्षांची मोड बांधली आहे, अज्ञात किंवा अज्ञात अपक्षांची मोड बांधली आहे, त्यांनाच आम समाजातील सज्जन लोक मतदान करणार आहेत। आणि विदाऊट एनी प्रचार आम्हीसुद्धा घरोघरी जाणार नाहीत, तरी पण आमचा प्रचार शिगेला पोहोचला आहे। आमच्या तुकाराम डफलचा पुणे जिल्ह्यामध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे आणि सर्व अपक्ष आमच्या प्रचारामुळे निवडून जाणार आहेत। कारण अपक्षांना पण माहीत नाही, कारण आमचा कॉन्टॅक्ट डायरेक्ट मतदाराशी आहे, सुशिक्षित मतदाराशी आहे, जागृत मतदाराशी आहे। त्यामुळे या जागृत मतदारांनी ठरवलं आहे की आता प्रस्थापित घराणेशाही पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्यायचं नाही, फक्त अपक्ष उमेदवाराला निवडून द्यायचं आणि तेही सैनिक समाज पार्टीने पुरस्कृत केलेल्या अपक्ष उमेदवारांना निवडून द्यायचं। हा ठाम निश्चय केल्यामुळे सैनिक समाज पार्टीचे अच्छे दिन आलेले आहेत, येणार आहेत, येत चालले आहेत आणि त्यामुळे खरी लोकशाही या देशामध्ये टिकणार आहे आणि टिकणारच नाही तर आणखीच ती प्रबळ होत जाणार आहे।
त्यामुळे या लोकशाहीचं जनलोकतंत्र आणण्याच्या सैनिक समाज पार्टीच्या मोहिमेला आम समाजातील नागरिकांनी साथ दिल्याबद्दल आम समाजातील नागरिकांचे मतदारांचे धन्यवाद. भारतवर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.